जय महाराष्ट्र. धर्म आमच्या बापाच्या घरचा आहे, आम्ही धर्माचे ठेकेदार म्हणून वागणारे नितेश राणे, गोपीचंद पडळकर, महेश लांडगे या खरात प्रकरणी असेल किंवा अहिल्यानगरमध्ये कीर्तनाच्या नावाखाली चिमुरडीवरती केलेला अत्याचार असेल, या दोन्ही प्रकरणी साधा त्यांनी निषेधही व्यक्त केला नाही. खरं तर मला या व्हिडिओच्या मार्फत या लोकांना सांगायचं आहे की आरोपी परधर्मातला असेल किंवा कुठल्याही धर्मातला असेल, त्याला त्या विकृतीला जात धर्म काही नसतं. ती विकृती आणि तो आरोपी इतकंच काय तर त्याचा संबंध असतो. तुम्ही या खरात प्रकरणी असेल किंवा अहिल्यानगर प्रकरणी असेल, तुम्ही साधं निषेधही व्यक्त केला नाहीत. हीच का तुमची महिलांच्या प्रती संवेदना? इतर वेळेला तर तुम्ही महिलांसाठी मोर्चे काढता, पण यावेळेला मात्र तुम्ही गप्प आहात. खरंच अरे लाज वाटू द्या. असो, या व्हिडिओच्या सोबतच मला रुपाली चाकणकरांना एक आठवण करून द्यायची आहे की त्या रात्री म्हणाल्या मीडियाशी बोलत असताना की मी वारकरी संप्रदायाशी निगडीत असल्या कारणाने किंवा माझा परिवार वारकरी संप्रदायाशी निगडीत असल्या कारणानं त्या खरातला मी आणि माझ्या घरातल्यानी गुरु मानला. म्हणून मला रुपाली चाकणकर यांना एक सांगायचं आहे की मी स्वतः वारकरी संप्रदायातून आलेली आहे. माझं घर वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. वारकरी संप्रदायाचा आणि भोंदूंचा काही एक संबंध नाही. तुम्ही आता महिला आयोगाचा राजीनामा दिलेला आहात. तुमच्याकडे चिकार वेळ आहे. जास्त काही नाही, फक्त 2च ग्रंथ वाचा. एक संत ज्ञानेश्वर महाराजांची श्री ज्ञानेश्वरी आणि संत तुकाराम महाराजांची गाथा, इतकंच वाचा. म्हणजे तुम्हाला संप्रदाय कळेल आणि संप्रदायाचा आणि भोंदू थोतांडाचा काही संबंध आहे का हे तुम्हाला कळेल. कसं आहे, हे 3 लांडगे, हो लांडगेच म्हणेल मी, हे 3 लांडगे आणि रुपाली ताई स्वतःच्या फायद्यानुसार किंवा स्वतःला हवं तसं तुम्ही धर्माची पुंगी वाजवू नका. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र.